नमस्कार, तर कशा आहात सगळ्या? तर आज आले तुम्ही माझ्या मम्मीच्या घरी आणि पिल्लूचं इथं माझे मस्त असं खेळणं चालू होतं आणि खेळणं तर दूरची गोष्ट, सगळं वेस्ट करणं आणि टाकाटाकीत चालू असतं हिचं. त्यानंतर तिच्यासोबत मी सुद्धा एन्जॉय करते. मला सुद्धा लहानपणी भातुकली खेळायला खूप आवडत होतं. त्यानंतर ही बघा, ही माझी कळशी आहे, लहानपणीची एकच गोष्ट उरली आहे. त्यानंतर मस्त तिथं वेळेला बसले होते, कारण इथं खूप गार वाटतं, खूप झाड आहेत आणि तितकाच कचरासुद्धा आहे, तो तुम्ही इग्नोर करू शकता. त्यानंतर पिल्लूची इथं दिदीसुद्धा आली होती. मग काय, खेळणी सोडून पाण्यात खेळण्याचं चालू झालं. आणि मामाच्या घरी आलं म्हणजे की पिल्लूचे सगळे हात पुरवले जातात, जितके मी पुरवत नाही. आणि मग पिल्लू मस्त मस्त असा तिचा बॉक्समध्ये बसून खेळणं चालू होतं. आणि त्यानंतर इथं बघा, हरुथेची तारेवरची कसरत चालू आहे. आणि हे बघत बघत मम्मीची सुद्धा कसरत चालू होती पिल्लूला झोपवण्यासाठी. पिल्लूला झोपून घेईपर्यंत मी सुद्धा माझं जेवण करून घेतलं. आणि आमच्या घरी सोलकढी नसली तर जेवण पूर्ण होणारच नाही. त्यानंतर मग मस्त अशी मी सोलकढी पिऊन घेतली आणि एक झोपसुद्धा काढली. आणि संध्याकाळी मग रेडी झाले फंक्शनला जाण्यासाठी. आणि पिल्लू ऑलरेडी माझ्या मम्मीसोबत गेली होती. त्यानंतर मी आणि माझा नवरा मस्त अशी लॉंग ड्राईव्ह करत पोचलो फंक्शनला. त्यानंतर पिल्लू इतर वेळी घरी खेळायला कोण नसतं म्हणून किरकिर करते आणि इथं कुणाचा हात लावून घ्यायला तयार होत नव्हती. त्यानंतर मग मस्त असं बेबीची एंट्रीसुद्धा झाली. त्यानंतर जे रिटर्न गिफ्ट दिले होते ते एक देऊन पिल्लूला इथं बसवलं, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. त्यानंतर मग घरी येण्यासाठी निघालो आणि घरी येऊन पोचल्यावर माझ्या नवऱ्याने बघा काय आणलं, कैरी घेऊन आला माझा नवरा. आणि जसं आम्ही घरी पोचतो, आमची कार बघून मग हे लगेच दोघी इथं आमच्या घरी येतं. त्यानंतर मग त्यालासुद्धा खायला घातलं. त्यानंतर मग माझं दिवसभराचे कंप्लेंट सांगणं चालू होतं की बघ, तुझा लेकीमुळे माझ्या ड्रेसवर सगळे आमटी सांगून गेली होती. पण बाप तो बाप असतो, लेकीची चूक कधी मान्य करणारच नाही, कारण बापाचं लेकीवर खूप प्रेम असतं ना. त्यानंतर मग हे सगळं ऐकून ऑब्व्हियसली म्हणजे कान गरम तर होणारच ना. त्यामुळे मग मस्त अशी हवा खून थंड झाली नाही. आजच्यासाठी इथंच भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.